भरधाव वेग आणि नियंत्रण सुटल्यानं ऑटो रिक्षा पलटी होऊन दोघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली। पुलावरून वेगात आलेल्या ऑटोचा उतारावर ताबा सुटल्यानं हा अपघात झाला। जखमींमध्ये वामन तुळशीराम पांचाळ वय 38 राहणार येळी आणि प्रभाकर व्यंकट पोद्दार वय 50 एसटी कॉलनी उमरगा यांचा समावेश असून दोघांनाही तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलं। सोलापूर हैदराबाद महामार्गावरील उमरगा चौकाजवळ ब्लू डायमंड हॉटेल समोर हा अपघात घडला। मिळालेल्या माहितीनुसार 21 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूरकडून उमरग्याकडे जाणारी MH13 CT 7202 क्रमांकाची ऑटो रिक्षा पुलावरून वेगात येत होती। पुढील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हॉटेल ब्लू डायमंड समोर ऑटो पलटी झाला। अपघातात दोघे प्रवासी जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच उमरगा चौरस्ता परिसरातील जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीज धाम यांची रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहोचली। जखमींना प्राथमिक उपचार देऊन उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले।